जर तुम्हाला वाटत असेल की फक्त एक अर्ज भरला की लगेच दुसऱ्या दिवशी बंदूक मिळेल, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की बंदुकीचा परवाना कसा बनवला जातो, त्यासाठी कुठून आणि कसा अर्ज केला जातो आणि कोणाला परवाना मिळू शकतो. जर तुम्हाला सेल्फ डिफेन्ससाठी किंवा शेतीच्या संरक्षणासाठी बंदूक ठेवायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. चला तर मग सुरुवात करूया. भारतात बंदूक बाळगणे ही चेष्टा नाही, ही एक मोठी जबाबदारी आहे. सरकार केवळ अशाच लोकांना बंदुकीचा परवाना देते जे त्याची गरज सिद्ध करू शकतात. भारतात बंदुकीचे परवाने केवळ काही विशिष्ट कारणासाठीच मिळतात. पहिले कारण आहे सेल्फ डिफेन्स. जर तुमच्या जीवाला धोका असेल किंवा कोणी तुम्हाला धमकावत असेल तर तुम्ही बंदुकीसाठी अर्ज करू शकता. दुसरे कारण आहे पिकांच्या संरक्षणासाठी. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करायचे असेल तर हे एक वैध कारण मानले जाते. तिसरे कारण आहे खेळ किंवा नेमबाजीच्या सरावासाठी. जर तुम्ही नेमबाजी क्लबचे सदस्य असाल किंवा स्पर्धांमध्ये भाग घेत असाल तर तुम्हाला लायसन मिळू शकतो. चौथे कारण आहे व्यवसायासाठी. सुरक्षेच्या उद्देशाने तुम्हाला गन लायसन्स मिळू शकतो, जसे की दागिन्यांचे व्यापारी, रोख रकमेची वाहतूक करणारे किंवा उच्च जोखमीच्या व्यवसायातील लोकांसाठी. पाचवे म्हणजे माजी सैनिक किंवा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांना लायसन्स मिळते. आता आपण समजून घेऊया बंदुकीच्या लायसन्ससाठी अटी कोणकोणत्या आहेत. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की परवाना केवळ छंद किंवा दिखाव्यासाठी दिला जात नाही. बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय किमान 21 वर्ष असावे लागते. तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे. तुमचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा. तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे. आता आपण बंदुकीचा परवाना कसा मिळू शकतो याबद्दल बोलूया. पहिली पायरी म्हणजे अर्ज घेणे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल. तिथे तुम्हाला फॉर्म अ मिळेल. काही राज्यांमध्ये हा फॉर्म ऑनलाईन देखील डाउनलोड करता येतो. दुसरी पायरी, आवश्यक कागदपत्रे सादर करा, जसे की आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीची गुणपत्रिका, तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो. तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र. त्याचबरोबर तुम्हाला परवान्यासाठीचे तुमचे कारण, जसे की कोणतीही धमकीची तक्रार किंवा FIR सादर करावी लागेल. तिसरी पायरी आहे पोलीस पडताळणी. तुमच्या अर्जानंतर पोलीस तुमची पार्श्वभूमी तपासतात. ते तुमच्या स्वभावाबद्दल तुमच्या शेजाऱ्यांना विचारतात. चौथी पायरी आहे मुलाखत. तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या समोर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. ते तुम्हाला बंदुकीची गरज का आहे आणि तुम्ही तिच्याद्वारे तुमच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाल असे प्रश्न विचारू शकतात. पाचवा टप्पा आहे मंजुरी आणि परवाना जारी करणे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास तुम्हाला काही आठवड्यात परवाना मिळतो. सहावा टप्पा, बंदूक खरेदी आणि नोंदणी. आता तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडून बंदूक खरेदी करू शकता आणि हा तिचा तपशील तुम्हाला तुमच्या परवान्यात नोंदवणे आवश्यक आहे. बंदुकीचा परवाना साधारणपणे 3 वर्षासाठी वैध असतो. त्यानंतर तुम्हाला त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे लागते. जर तुम्ही वेळेवर नूतनीकरण केले नाही तर तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. तुम्हाला बंदूक मिळाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिचा वापर कसाही करू शकता. बंदूक मिळाल्यानंतर काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदूक दाखवणे बेकायदेशीर आहे. दारूच्या नशेत बंदूक वापरणे हा गुन्हा आहे. परवाना नेहमी आपल्याजवळ ठेवा. आपली बंदूक कोणालाही देणे चुकीचे आहे आणि प्रत्येक वेळी वेळेआधी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे का की महात्मा गांधी बंदूक परवान्याच्या विरोधात होते. ते म्हणाले होते की मोठ्या लढाया बंदुकीने नाही तर अहिंसेने जिंकल्या जातात. तर मित्रांनो, चला एकदा पटकन याची उजळणी करूया. बंदुकीचा परवाना मिळवणे सोपे नाही, पण ते शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य कारण द्यावे लागेल. कागदपत्रे, पोलीस पडताळणी आणि मुलाखतीनंतरच तुम्हाला परवाना मिळतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर तुम्हाला परवाना मिळवण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कारण द्याल? सेल्फ डिफेन्स, शेतीचे संरक्षण की क्रीडा नेमबाजी? मला तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.